मी नीता, वय वर्ष 29, पुण्यात राहते. 3 वर्षापूर्वी माझं लग्न राहुलशी झालं. घरच्यांनी पाहून ठरवलं होतं. राहुल चांगला मुलगा आहे, स्थिर नोकरी, प्रेमळ वाटतो सुरुवातीला. पण आता सगळं बदललं आहे. सकाळी 6 वाजता उठायचं, त्याला टिफिन तयार करायचा, स्वतःची तयारी करायची, ऑफिसला जायचं, संध्याकाळी घरी येऊन स्वयंपाक, जेवण, टी व्ही आणि झोप. राहुल बहुतेक वेळा उशिरा येतो. क्लायंट मीटिंग, प्रेशर, थकवा. आमच्यात बोलायला फार काही उरलं नाही आहे. काय खाल्लंस? पैसे पाठवले का? उद्या काय प्लॅन आहे? एवढंच. कधीकधी रात्री एकटी बेडवर पडले की विचार येते, हे आयुष्य एवढंच आहे का? लग्न झाल्यावर सगळा आनंद संपला होता. मी कधीतरी हसायचं, रडायचं, प्रेमात विसरायचं. हे सगळे कुठे गेले? ऑफिस हा माझा एकमेव जगाचा भाग होता. तिथे मी HR मध्ये काम करते. टीम चांगली आहे, पण सगळे आपापल्या जीवनात गुंतलेले. मग एक दिवस तो आला. विक्रम शर्मा, 32 वर्षाचा. नवी दिल्लीहून ट्रान्सफर झाला होता. उंच, गोरा, व्यवस्थित दाढी, डोळ्यात एक वेगळी शांतता. पहिल्या दिवशी मीटिंग रूममध्ये तो सादर झाला. हाय सर्वांना, मी विक्रम. यापुढे प्रोजेक्ट लीड म्हणून काम करेल. त्याची नजर क्षणभर माझ्यावर थांबली. मी स्माईल केलं. तोही हलकंसं हसला. पहिले काही दिवस फक्त कामाची चर्चा. नीता, हे फाईल्स पाठवा. नीता, ही हायरिंग कधी होणार? एवढंच. पण त्याचा आवाज खोल, शांत, आतपर्यंत जाणारा. एका दुपारी लंच टाईमला कॅन्टीनमध्ये आम्ही सहज एका टेबलावर बसलो. मी एकटीच होते, तोही. तुम्ही नेहमी एवढ्या गप्प का हसता? त्याने अचानक विचारलं. मी आश्चर्याने पाहिलं. असं वाटतं तुम्हाला? हो. तुम्ही हसता, पण डोळे हसत नाहीत. मी हसले. तुम्ही फार लक्ष देता लोकांकडे. तो चमचमीत डोळ्यांनी म्हणाला. काही लोकांकडे लक्ष द्यावंसं वाटतं. त्या दिवशी आम्ही बराच वेळ बोललो. त्याने सांगितलं की त्याचं लग्न 2 वर्षापूर्वी ब्रेक झालंय. काहीतरी कम्युनिकेशनचा अभाव होता, एवढंच म्हणाला. मीही माझ्या लग्नाबद्दल थोडं बोलले. फार डिटेल्स नाही, पण त्याला समजलं की मी पूर्ण सुखी नाही. त्यानंतर रोज छोट्या गोष्टी सुरू झाल्या. सकाळी गुड मॉर्निंग नीता, आज कॉफी घ्या, थकलेली दिसताय, असा मेसेज येई. मी उत्तर देत असे, थँक्यू विक्रम, तुम्हीही चांगले दिसताय. हळूहळू व्हॉट्सअपची ॲड वाढली. कामाबद्दल, गाण्यांबद्दल, आवडीबद्दल. त्याला फोटोग्राफी आवडते, मी पुस्तक वाचायला आवडते. तो मला एखादा सुंदर फोटो पाठवायचा. हा फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं? मी सांगायचे. राहुलला याची काहीच कल्पना नव्हती. तो तर म्हणायचा, तुझं ऑफिस काम खूप वाढलं की काय? एवढे लेट का येतेस? मी फक्त प्रोजेक्ट आहे म्हणून सोडून द्यायची. एक आठवडा उलटला. आम्हाला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला. त्यामुळे लेट नाईट सुरू झाल्या. एका गुरुवारी रात्री 9:30 वाजले होते. ऑफिस जवळजवळ रिकामं. फक्त आम्ही दोघं कॉन्फरन्स रूममध्ये. मी थकून डोके टेबलावर ठेवलं. विक्रम, आता डोळे लागतायत. तो उठला. माझ्या बाजूला येऊन बसला. थोडे आराम करा, मी बाकी पूर्ण करतो. त्याचे खांदे माझ्या खांद्याला हलकेच लागले. मी काही बोलले नाही, पण माझ्या शरीरात एक वेगळीच उबदार भावना पसरली. किती वर्षानंतर कोणीतरी माझ्याजवळ बसून माझ्या थकव्याची कदर करत होतं. नीता, त्याने हळू आवाजात म्हटलं. तुम्हाला कोणी कधी सांगितलं का की तुम्ही खूप सुंदर आहात? मी हलकेच हसले. राहुल सांगतो कधीकधी. कधीकधी? तो हसला. सुंदर व्यक्तीला रोज सांगावं लागतं. माझ्या गालावर लाली चढली. मी काही बोलले नाही. त्याने माझा हात हातात घेतला. भीती वाटते का? हो. मी कुजबुजले. मी विवाहित आहे विक्रम. हे हे बरोबर नाही आहे. तो माझ्या बोटावर हळूहळू बोटं फिरवत म्हणाला. मला फक्त तुम्हाला सुखी पाहायचं आहे, बाकी काही नाही. त्या क्षणी मी हात काढून घेतला नाही. आम्ही तसेच बसलो. शांतता. फक्त आमच्या श्वासांचा आवाज. माझ्या मनात हजार विचार येत होते. हे काय चाललंय? मी काय करते? पण तरीही किती बरं वाटत होतं. रात्री 10:30 वाजता आम्ही ऑफिस बंद केलं. तो मला गाडीपर्यंत सोडायला आला. घरी जाऊन झोपा, उद्या फ्रेश दिसायचे, तो म्हणाला. मी गाडीत बसले तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा त्यांचा चेहरा फिरला. राहुल घरी होता, पण मला त्याच्याशी बोलायची इच्छा नव्हती. पुढचे काही दिवस आमच्यातलं आकर्षण हळूहळू वाढत गेलं. एका सकाळी तो माझ्या कॅबिनमध्ये आला. हातात एक छोटासा प्लांट. तुमच्या टेबलावर ठेवा, ऑफिस थोडं हिरवं दिसेल. मी आनंदाने घेतलं. थँक्यू विक्रम, खूप छान आहे. तो माझ्यासमोर बसला. नीता, तुम्ही कधी सांगाल का की तुम्हाला काय हवंय? मी खाली बघत म्हणाले. मला मला समजणारा कोण हवे, ज्याला मी रात्री सगळं सांगू शकेन, ज्याच्याशी मी हसू शकेन, रडू शकेन. तो गंभीर झाला. मी आहे ना. त्या शब्दांनी माझं हृदय धडधडलं. मी काही बोलले नाही, फक्त त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं, काळजी होती, आकर्षण होतं. त्या दिवशी लंचला आम्ही ऑफिसच्या बाहेर एका छोट्या कॅफेमध्ये गेलो. तुम्हाला काय आवडतं नीता? त्याने विचारलं. पावसात भिजायला, चॉकलेट खायला आणि कुणीतरी मला घट्ट बिलगून धरावं. तो हसला. पाऊस आला की सांग, मी तुम्हाला भिजवेन. आम्ही खूप हसलो. ते हसण्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. आता मी घरी राहुलशी बोलताना देखील विक्रमचा विचार यायचा.
राहुल काही सांगत असेल तर मी हं हं हो करायची. माझं मन ऑफिसमध्ये राहायचं. एका रात्री राहुल झोपला होता. मी बेडवर बसून विक्रमला मेसेज केला. आज ऑफिसमध्ये तुमच्यासोबत वेळ घालवल्यानंतर बरं वाटलं. तो ताबडतोब रिप्लाय आला. मलाही. तुम्ही जवळ असता तेव्हा सगळं बरं वाटतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी विवाहित आहे. तरीही दुसऱ्या पुरुषाशी एवढं बोलते. पण मनाला थांबवता येत नव्हतं. दुसऱ्या आठवड्यात आमचा प्रोजेक्ट पूर्ण वेगात आला. ऑफिसमध्ये रात्री 9-10 काम करणं नियमित झालं. राहुलला मी सांगितलं, प्रोजेक्ट डेडलाईन आहे, लेट होईल. तो फक्त ठीक आहे, काळजी घे म्हणाला. त्याला काही शंका नव्हती किंवा कदाचित त्याला फरक पडत नव्हता. एक शुक्रवारचा दिवस. सर्वजण लवकर घरी गेले. फक्त मी आणि विक्रम कॉन्फरन्स रूममध्ये. बाहेर पाऊस पडत होता. खिडकीतून पावसाचे थेंब पडताना दिसत होते. मी थकून खुर्चीवर रेलून बसले. विक्रम आज खूप थकलोय, डोके दुखते. तो उठला, माझ्या मागे आला आणि हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. रिलॅक्स करा नेता. मी मसाज करू. माझ्या शरीरात एक विजेची लहर गेली. नको, काय करताय तुम्ही? फक्त खांदे दुखत असतील म्हणून तो हळू आवाजात म्हणाला. त्याचे बोट माझ्या खांद्यावर हळूहळू फिरू लागले. दाब देत, आराम देत. मी डोळे मिटले. किती वर्षानंतर कुणीतरी मला स्पर्श करत होतं, एवढ्या प्रेमाने. विक्रम, मी कुजबुजले. हे बरोबर नाही. मला माहीत आहे. त्याने माझ्या कानाजवळ सांगितलं. पण तुम्ही सांगाल तर मी थांबेन. मी काही बोलले नाही. त्याचे हात माझ्या मानेवर, खांद्यावर फिरत होते. माझ्या शरीराला उबदार वाटत होतं. मनात विचारांचा मोहोळ उठलं होतं. मी विवाहित आहे. राहुल आहे घरी. हे पाप आहे. पण तरीही मी थांबवत नव्हते. काही वेळाने तो समोर बसला. आमचे डोळे एकमेकांत गुंतले. पावसाचा आवाज, रिकामं ऑफिस, फक्त आम्ही दोघं. नीता, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच आवडलात, तो म्हणाला. तुमच्या डोळ्यात एक दुःख होतं. ते दूर करायचं मन होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. राहुल चांगला आहे, पण तो मला समजत नाही. आमच्यात प्रेम नाही आहे विक्रम, फक्त जबाबदारी आहे. तो माझा हात हातात घेऊन म्हणाला. प्रेम जबाबदारीसाठी नसतं. प्रेम हवं असतं ज्याच्यासाठी तुम्ही जिवंत वाटता. तो हळूहळू माझ्याजवळ आला. त्याचे होठ माझ्या कपाळावर टेकले, मग गालावर. माझा श्वास वेगवान झाला. मी त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. विक्रम, मी घाबरले आहे, मी म्हणाले. मी आहे ना तुमच्यासोबत. तो कुजबुजला आणि मग आमचे होठं एकमेकांना भेटले. पहिलं चुंबन हळू, गोड भावनांनी भरलेलं. मी प्रथमच प्रतिसाद दिला. त्याचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते. मी त्याच्या केसात बोटं खुपसवली. त्या क्षणी सगळं जग हरवलं. फक्त तो आणि मी. चुंबन संपलं तेव्हा आम्ही एकमेकाकडे पाहत राहिलो. मी लाजून खाली बघितलं. मी काय करते विक्रम? मी लग्न केलेली आहे. तो माझ्या हनुवटीला हात धरून लावून माझ्या चेहऱ्यावर केला. आणि मी तुम्हाला खरं प्रेम देत आहे. तुम्ही सुखी नाही आहे तर मी का थांबू? आम्ही आणखी वेळ तसेच बसलो. तो मला घट्ट बिलगून होता. माझं डोकं त्याच्या छातीवर. त्याच्या हृदयाचा आवाज ऐकत मी शांत झाले. बाहेर पाऊस जोरात पडत होता. त्या रात्री घरी गेल्यावर राहुल झोपलेला होता. मी बेडवर आडवे झाले. शरीर अजूनही विक्रमच्या स्पर्शात गरम होतं. मन अपराधाने भरलं होतं. मी काय केलं? मी दुसऱ्या पुरुषाला चुंबन दिलं. पण दुसरीकडे मन म्हणत होतं, किती वर्षांनी कुणीतरी मला खरं प्रेम दिलं. मला जिवंत वाटलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आम्ही एकमेकांकडे पाहून हसत होतो. कोणीही लक्षात घेणार नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी. तो मला कॉफी आणून द्यायचा. मी त्याच्या फाईल्स व्यवस्थित करायची. लंचला आम्ही पुन्हा त्या छोट्या कॅफेमध्ये गेलो. काल रात्री झोप लागली का? त्याने विचारलं. नाही, मी खाली बघत म्हणाले. खूप विचार येत होते. मी पाप करते असं वाटतं. तो माझ्या हातावर हात ठेवून म्हणाला. प्रेम पाप नसतं नीता. फक्त समाजाने आपल्याला शिकवलंय की लग्न झाल्यावर सगळं संपलं पाहिजे. पण हृदय थांबत नाही. त्याचे शब्द मनाला स्पर्श करत होते. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं. खरं प्रेम. तुम्हाला मी आवडते ना? मी लाजत विचारलं. तो हसला. आवडते नाही, मी तुझ्यावर प्रेम करतो नीता, खूप. त्या दिवशी आम्ही ऑफिस सोडताना गाडीमध्ये एकमेकांचा हात धरून बसलो. तो मला घरी सोडायला आला होता. रस्त्यावर गर्दी होती, पण आम्हाला फक्त एकमेक दिसत होतो. घरी पोचल्यावर मी त्याला मेसेज केला. तुमच्यासोबत वेळ घालवल्यावर बरं वाटलं, पण घाबरतेही. तो रिप्लाय आला. मी तुमच्यासोबत आहे. कधीही हवे तेव्हा बोल. मी तुम्हाला कधी दुखवणार नाही. पुढचे काही दिवस आमची जवळ वाढत गेली. लेट नाईट्समध्ये आता कामापेक्षा बोलणं जास्त होतं. तो मला त्याच्या आयुष्याबद्दल सांगायचा. त्याच्या एक्स-वाईफबद्दल, एकटेपणाबद्दल, मीही माझ्या लग्नाबद्दल, राहुलशी नसलेल्या जवळीकबद्दल सांगायची. एका रात्री ऑफिस रिकामं होतं. आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये सोफ्यावर बसलो होतो. तो मला जवळ ओढून घेतलं. मी त्याच्या कुशीत विसावले. त्याने माझ्या केसात हात फिरवला. तुम्ही खूप मऊ आहात नीता. मी त्याच्या छातीवर हात फिरवत होते. त्याचे हात माझ्या पाठीवर, कमरेवर हळूहळू फिरत होते. आम्ही पुन्हा चुंबन घेतलं.
यावेळी थोडं जास्त वेळ, जास्त उत्कटतेने त्याचे ओठ माझ्या गाळ्यावर गेले. मी हलकेच कणले. विक्रम थांबा, मी श्वास घेत म्हणाले. तो ताबडतोब थांबला. सॉरी, मी तुझ्या तयारीनुसारच जाईन. त्याची ही काळजी मला अधिक भावली. राहुल कधीच एवढं विचारायचा नाही. त्या रात्री आम्ही फक्त एकमेकांना घट्ट बिलगून बसलो. तो मला हळूहळू थोपटत होता. मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून पडले होते. बाहेर पाऊस पडत होता. आत एक वेगळी शांतता होती, पण मनात अपराधी भावना वाढत होती. घरी राहुल मला नीता तू बदलली आहेस म्हणायला लागला होता. मी त्याला टाळायची. रात्री त्याच्याशी जवळीक होईल तेव्हा मला विक्रमचा चेहरा दिसायचा. मी त्याला स्पर्श करू शकत नव्हते. एका रात्री मी एकटी रडले. मी काय करते? राहुलला दुखावणार आहे. दुसऱ्या दिवशी विक्रमला मी सांगितलं. तो मला घट्ट मिठी मारून म्हणाला, मी तुला जबरदस्ती करणार नाही नीता. तुला जे बरं वाटेल ते. पण मला सोडू नकोस. मी त्याच्या छातीवर रडले. मी तुला सोडू शकत नाही विक्रम. तू मला जिवंत केलंस. पुढचे 2 महिने सगळं आयुष्य वेगळ्या वेगळ्यात फिरू लागलं. ऑफिस, घरी, रस्त्यावर सगळीकडे फक्त विक्रमचा विचार. आमची लेट नाईट आता फक्त कामासाठी नव्हत्या, त्या आमच्या प्रेमासाठी होत्या. एका बुधवारी रात्री ऑफिस पूर्ण रिकामं होतं. आम्ही कॉन्फरन्स रूमच्या सोफ्यावर बसलो होतो. लाईट्स मंद केल्या होत्या. बाहेर हलका पाऊस पडत होता. विक्रमने मला जवळ ओढलं. नीता, आज तू खूप सुंदर दिसतेस. मी त्याच्या कुशीत विसावले. तुम्ही रोज असंच सांगता, कारण ते खरं आहे. त्याने माझ्या केसात हात फिरवला. त्याचे ओठ माझ्या कपाळावर, मग गालावर, मग हळूहळू गळ्यावर गेले. मी श्वास रोखून त्याला घट्ट धरले. त्याचा हात माझ्या पाठीवर, कमरेवर हळूहळू फिरत होते. माझं शरीर थरथरत होतं. विक्रम, मी तुमच्यासोबत असताना सगळं विसरते. मी कुजबुजले. तो मला अधिक घट्ट धरून बिलगला. आमचे शरीर एकमेकांना स्पर्श करत होते. चुंबन अधिक उत्कट होत गेली. त्याने माझ्या चंपराच्या बटनाकडे हात नेला, पण मी त्याचा हात हळूच धरला. आज नको, पण मी तुला खूप जवळ येऊ द्यायला तयार आहे, मी लाजत म्हणाले. तो हसला आणि माझ्या कानात कुजबुजला. तुझ्या गतीने येईन नीता. तू सुखी व्हावंस एवढंच हवंय मला. त्या रात्री आम्ही खूप वेळ एकमेकांना मिठी मारून बसलो. तो मला थोपटत होता. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याचा श्वास ऐकत होते. माझ्या मनात प्रेम, अपराध, भीती सगळं मिसळलं होतं. घरी मात्र परिस्थिती बिघडत चालली होती. राहुलला शंका यायला लागली होती. एके रात्री तो अचानक म्हणाला, नीता, तुझं ऑफिस काम सगळं वाढलंय. रोज रात्री उशिरा येतेस. काय चाललंय? मी घाबरले. प्रोजेक्ट आहे ना? तो माझ्याकडे रोखून पाहत म्हणाला, फक्त प्रोजेक्ट की दुसरं काही? माझ्या डोळ्यात पाणी आलं. राहुल, तू मला अजूनही संशय घेतोस. मी तुझ्यासाठी सगळं केलंय. तो शांत झाला, पण मला माहीत होतं की त्याला पूर्ण विश्वास नव्हता. त्या रात्री मी त्याच्याशी जवळीक होऊ दिली नाही. मला विक्रम व्यतिरिक्त कोणाची इच्छा नव्हती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मी विक्रमला सगळं सांगितलं. तो गंभीर झाला. नीता, मी तुला आवडू इच्छित नाही, पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी रडत म्हणाले, मलाही तुझ्याशिवाय राहता येत नाही, पण समाज, कुटुंब, राहुल सगळं काय म्हणेल? तो माझ्या हातात हात घेऊन म्हणाला, तुला सोडून मी दुसऱ्या शहरात जाणार नाही, पण कंपनीने मला मुंबईला ट्रान्सफरची ऑफर दिली आहे. तू तयार असशील तर मी तुला घेऊन जाईन. मी स्तब्ध झाले. विक्रम, मी काय करू? पुढचे 15 दिवस माझ्यासाठी नरक होते. एकीकडे विक्रमचं प्रेम, दुसरीकडे राहुलचा संशय आणि स्वतःच्या मनातील अपराधी भावना. एका शनिवारी विक्रमने मला त्याच्या फ्लॅटवर बोलवलं. पहिल्यांदा मी त्याच्या घरी गेले. रूम स्वच्छ होती. त्याने माझ्यासाठी माझ्या आवडीचे पदार्थ बनवले होते. आम्ही जेवलो, गप्पा मारल्या. मग तो मला जवळ घेऊन बसला. नीता, आज तू पूर्ण माझी होशील का? त्याने हळू विचारलं. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या मनात शेवटचा संघर्ष चालला होता. मग मी होकार दिला. आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित केलं. त्याचे स्पर्श इतके प्रेमळ, इतके काळजीपूर्ण होते. मी पहिल्यांदा खरं सुख अनुभवलं. आम्ही एकमेकांना घट्ट धरून रडलोही. शारीरिक जवळीक झाली, पण त्याहून जास्त भावनिक बंध निर्माण झाला. तो मला वारंवार विचारत होता, तुला बरं वाटतंय ना? त्या रात्री मी घरी उशिरा गेले. राहुल जागा होता. कुठे होतीस? त्याने रागाने विचारले. मी थकलेल्या आवाजात म्हणाले, ऑफिस. तो ओरडला, खोटं बोलू नकोस नीता. मला माहीत आहे तुझ्या ऑफिसमध्ये कुणीतरी आहे. माझे डोळे भरले. मी काही बोलले नाही. त्या रात्री आमच्यात भांडण झालं. राहुल रागाने बेडरूममध्ये गेला. मी दिवाणावर रडत बसले. दुसऱ्या दिवशी मी विक्रमला सगळं सांगितलं. विक्रम, मी निर्णय घेतलाय. मी तुझ्यासोबत येईन. तो आनंदाने मला मिठी मारून म्हणाला, मी तुला कधीही दुखावणार नाही नीता. तू माझी आहेस. पण शेवटचा दिवस कठीण होता. मी राहुलला सगळं सांगितलं. तो प्रथम स्तब्ध झाला, मग रागावला, मग रडला. मी तुला कधी कमी पडलो का? मी रडत म्हणाले, तू कमी पडला नाहीस राहुल, पण तुझ्याशी माझं प्रेम संपलं होतं. विक्रमने मला पुन्हा जिवंत केलं. राहुलने मला सोडून दिलं. जा,
पण कधीही परत येऊ नकोस. 2 महिन्यानंतर मी विक्रमसोबत मुंबईला आले. नवं घर, नवं आयुष्य. ऑफिसमध्ये आम्ही एकत्र काम करतो. घरी आम्ही एकमेकांसाठी जगतो. कधीकधी मी रात्री राहुलचा विचार करते. अपराधी वाटतं, पण विक्रम मला घट्ट धरून म्हणतो, भूतकाळ सोडून दे नीता, आता फक्त आपण आहोत. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवते आणि म्हणते, तू मला खरं प्रेम दिलंस विक्रम. मी तुझ्यासोबत सुखी आहे. प्रेम कधी अपेक्षित नसतं. ते फक्त येतं आणि जेव्हा ते येतं ते थांबवता येत नाही. मी नीता आता विक्रमची नीता आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.